इथल्या आजच्या उलेमांचं असणारं पत्र आलेलं आहे. काँग्रेसला त्यांनी लिहिलेलं पत्र आहे की आमच्या एवढ्या मागण्या आहेत, अमुक मागण्या आहेत. या सगळ्या मुस्लिम संघटना ज्या आहेत यांना आम्ही असं विचारतो की मागच्या 5 वर्षामध्ये मग तो एनआरसीचा प्रश्न असेल, या मुसलमानांच्या हमल्याचा प्रश्न असेल किंवा औरंगजेबचा असणारा प्रश्न असेल, मझारीचा असणारा प्रश्न असेल, वंचित बहुजन आघाडी उभी नाही. एकतर्फी कधी प्रेम होत नाही. मुस्लिम संघटनांनी हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की एकतर्फी प्रेम होत नाही. संकटात होतात, तुम्हाला मदत केली. आज आम्ही असं तुम्हाला विचारतो की 32 मतदारसंघ असे आहेत, महाराष्ट्रातले 32 मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये एका बाजूला एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत, म्हणजे शिवसेना एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला त्याच मतदारसंघामध्ये उबाटा उद्धव सेनेचे असणारे उमेदवार. काँग्रेस नाहीये, काँग्रेसचा सिम्बॉलही नाही की. अशा ह्या 32 मतदारसंघामध्ये तुम्हाला वंचितला पाठिंबा देण्यामध्ये लाज लज्जा कसली वाटते पहिल्यांदा खुलासा करा ना. मला लाज आणि लज्जा कसली वाटते हे सांगा ना. तुम्ही उद्धव ठाकरे कोण लिहून घेतलंय का? की ही जी महाराष्ट्र महाविकास आघाडी बरोबर तुमची असणारी युती आहे ही 5 वर्ष चालणार आहे, गॅरंटी आहे का? की विधानसभेनंतर असणारा फरक जाणार नाही? हे मुस्लिम संघटनांना मी असताना विचारतो. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, आणि विशेष करून मुस्लिम समूहाला माझं असणारं आव्हान. उद्याची बोलणी इथे उलेमाच्या संघटना ही निर्णय घेतील न घेतील, निर्णय घेतील किंवा न घेतील, पण माझा विश्वास हा मुस्लिम समाज समूहावरती, माझा विश्वास हे मुस्लिम समूहावरती आहे की ह्या 32 मतदारसंघामध्ये, त्या 32 मतदारसंघामध्ये मुस्लिम समूह हा वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने उभा राहील.